PSI पूर्व 2014 या प्रश्नपत्रिकेमधलं हे गणित आहे. शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. प्रत्येक रांगेत किती मुलं आहेत असा प्रश्न आहे. पहा, त्यांचं काय म्हणणं बघा, 288 एकूण मुलं आहेत. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. त्यांचं म्हणणं असं की ह्या प्रत्येक रांगेमध्ये जेवढी मुलं आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. ह्या ज्या रांगा आहेत अशा मुलांच्या, त्या रांगा किती आहेत, तर प्रत्येक रांगेत जेवढी मुलं उभी असतील ना, प्रत्येक रांगेत जेवढी मुलं असतील त्याच्या निम्म्या रांगा आहेत. मग आपण काय करायचं, प्रत्येक रांगेत किती मुलं आहेत आपल्याला माहीत नाही, रांगा किती आहेत ते पण माहीत नाही, पण त्यांचं काय म्हणणं आहे की प्रत्येक रांगेत जेवढी मुलं आहेत त्याच्या निमपट रांगा संख्या आहे. मग प्रत्येक रांगेत x मुलं मानायची, रांगा संख्या 1/2 सरळ आहे. प्रत्येक रांगामध्ये x मुलं आहेत, रांगांची संख्या आली निम्मी त्याच्या 1/2 आली. आणि ह्या संख्या टोटल किती काढायचे असले आपल्याला, आपण कसं करतो, प्रत्येक रांगेतली मुलं मोजतो आणि एकूण रांगा मोजतो, त्यांचा गुणाकार करतो. आपण प्रत्यक्षात असे सगळ्या रांगातली मुलं मोजत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक रांगेमध्ये समान मुलं आहेतच. प्रत्येक रांगेत किती आहेत, समान मुलं आहेत. त्यामुळे एक रांग मोजल्यावर दुसऱ्या रांगा मोजायची गरज नाही. एक रांग मोजली, समजा 40 मुलं असली, दुसऱ्या रांगेमध्ये 40 आहेत, मग 40 दुने 80 होणार. तिसऱ्या रांगेमध्ये पण 40 मुलं आहेत, मग 3 रांगांची मुलं आली 120 आली, 4 मुलांची 160 आली. मग प्रत्येक रांगेतली मुले त्याला रांगांच्या संख्येने गुणायचं, मग ते एकूण उत्तर येतं. मग आपण असं म्हणू, प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या x मानू. प्रत्येक रांगेमध्ये x मुलं आहेत म्हणून रांगांची संख्या किती निम्मी होणार, 1/2 होणार. प्रत्येक रांगेमध्ये x मुलं आहेत, एकूण रांगांची संख्या आली 1/2, कारण निम्म्या रांगा आहेत त्याच्या निमपट रांगा संख्या आहे. मग कसं होणार, मग x गुणिले 1/2 288. एकूण मुलं किती आहे, 288 मुलं एकूण 288 ना. मग एकूण कसं आपण काढतो, एका रांगेतली मुलं मोजायची गुणिले एकूण रांगा बघायच्या, त्यांचा करायचा गुणाकार. मग याचं उत्तर आलं x²/2 बरोबर 288. याला छेदना म्हणजे 1 आहे, किती छेद आहे, 1 आहे. मग x²/2 म्हणजे आपण काय केलं कळलं का, वरचा गुणाकार वर मांडला, खालचा खाली मांडला. x²/2 2 भागिले का नाही, तिकडे गुणिले करायचं. मग कसं होईल, x² म्हणजे 288 गुणिले 2, x² बरोबर 82 16 1 17 1 576 आले. मग वर्गमूळ घ्यायचं, आता वर्गमुळे घेऊन x ची वर्ग आलं 75 24, म्हणजे प्रत्येक रांगेमध्ये 24 मुलं आली. पण प्रश्न वाचला नीट शेवटपर्यंत बघायचं बरं का, प्रत्येक रांगेत किती मुलं आहेत. जर त्यांनी आपल्याला विचारलं असतं की रांगांची संख्या किती, तर 24 चालणार नाही. ते नीट पाहायला लागतं शेवटपर्यंत. जर त्यांनी इथं विचारलंय की प्रत्येक रांगेत किती मुलं आहेत, प्रत्येक रांगेत 24 मुलं आहेत, पण त्याने जर विचारलं असतं रांगांची संख्या किती, तर रांगांची संख्या आली असती त्याच्या निम्मी. रांगांची संख्या किती होणार, निम्मी त्याच्या 12 होणार. रांगांची संख्या 12 आली, पण प्रत्येक रांगेत मुलं किती आहेत, 24 आहेत. त्यांना प्रश्न काय आहे, प्रत्येक रांगेत किती मुलं आहेत, प्रत्येक रांगेत 24 मुलं आहेत. उत्तर आलं D 24, हे त्याचं उत्तर आलं.